नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो चॅनल तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे आपले सरकार पोर्टलवरून तुम्ही उत्पन्न दाखला कसा तयार करायचा. यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन आपले सरकार असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन हेअर यावर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑप्शन निवडायचा आहे, ऑप्शन 1 यावर क्लिक करून घ्यायचा आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि सेंड OTP ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेंड OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक की OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर साईडनं तुम्हाला युजर नेम तयार करायचा आहे. तुम्हाला जे तुमच्या लक्षात राहील असे युजर नेम तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली चेक युजर नेम अवेलेबिलिटी यावर तुम्हाला क्लिक करून चेक करायचं आहे काहीतरी युजर नेम आहे की नाही आहे म्हणून. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो पासवर्ड आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि कन्फर्म पासवर्डमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जे नाव आहे आधार कार्डप्रमाणे ते संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे आणि साईडला तुमचे जे नाव आहे ते मराठीमध्ये येऊन जाणार आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमची जे जन्मतारीख आहे त्या जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आय ॲक्सेप्ट यावर टिक करायचं आहे आणि रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पॉपअप येईल, थँक्यू फॉर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन. ते तुमचं जे रजिस्टर आहे ते होऊन जाणार आहे. आणि पुन्हा तुम्हाला मेन मेन्यूवर यायचं आहे आणि इथे येऊन तुम्हाला तुमचे जे तुम्ही युजर नेम बनवले होते ते युजर नेम आणि पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे आणि जो तुम्हाला कॅप्चा द्यायचा आहे तो कॅप्चा टाकून घ्यायचा आणि डिस्ट्रिक्ट निवडायचा आणि लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला खाली थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला रिन्यू डिपार्टमेंट हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली काही तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, त्यामध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट क्लिक करून घ्यायचं आणि प्रोसीज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये सर्व्हिस लिस्टमध्ये जायचं आहे. सर्व्हिस लिस्टवर जाऊन तुम्हाला त्यामधलं इन्कम सर्टिफिकेट हे ऑप्शन निवडायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला काही जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे म्हणजे तुमचे जे लागणारे कागदपत्रे आहे ते इथे दिसून जाणार आहे. जसं की तुम्हाला प्रूफ आयडेंटिटीमध्ये तुमचं जे आधार कार्ड आहे किंवा पॅन कार्ड आहे हे तुम्हाला इथं द्यायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला तुमचे जे राशन कार्ड आहे, त्यानंतर तुमचे जे वोटिंग कार्ड आहे, त्यानंतर वॉटर बिल आहे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर अदर डॉक्युमेंटमध्ये तुम्ही आधार कार्डच द्यायचं आहे. त्यानंतर एज प्रूफमध्ये तुम्हाला तुमची जे शाळेची TC आहे, जन्माचा दाखला आहे म्हणजे बर्थ सर्टिफिकेट वगैरे दिला इथं ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर ऑल मॅन्डेटरी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन हे अपलोड करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि कंटिन्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं पाहिजे, 3 वर्षाचं पाहिजे आहे की 1 वर्षाचं पाहिजे आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली अप्लिकंट डिटेल्स विचारली आहे. अप्लिकंट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमची जी माहिती आहे भरून घ्यायची आहे. तुमचे जे नाव आहे, त्यानंतर तुमच्या जे वडिलांचे नाव आहे ते तुम्हाला इथे टाकून द्यायचे आहे. त्यानंतर खाली तुमचे जे जेंडर आहे, मेल फिमेल म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुम्ही काय करता, तुमचे म्हणजे शिक्षण काय झाले आहे, त्यानंतर तुमचे व्यवसाय काय करता वा याच्याबद्दल काही तुम्हाला माहिती द्यायची आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर उद्योग ऑप्शन निवडायचं. त्यानंतर तुम्ही जर मोलमजूर असाल तर मोलमजूर निवडायचं किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तर विद्यार्थी निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे खाली अप्लिकंट ॲड्रेस मागितला आहे म्हणजे तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे. तुमचा तालुका जो आहे तो तालुका इथं टाकून द्यायचा आहे. तुमच्या गावाचं जे नाव आहे ते नाव इथे टाकून द्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला पिनकोड मागितला आहे, तुमचा एरिया पिनकोड तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे. बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन विचारली आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कोणासाठी तुम्हाला हा उत्पन्न दाखला हवा आहे. तर तुमच्याला नातासाठी किंवा तुमच्या मुलासाठी किंवा तुमच्या मुलीसाठी असेल तर तुम्ही इथं निवडू शकता किंवा तुमच्या स्वतःसाठी असेल तर तुम्ही स्वतः तुमच्याला इथं नाव असं निवडायचं आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला कशासाठी हे उत्पन्न दाखला पाहिजे त्याचा रिझन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर खाली पुन्हा
स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इन्कम डिटेल्स विचारली आहे. तुमचं इन्कम जे आहे ते कशामधून आहे, शेतीमधून आहे की शेतमजुरी उत्पन्नमधून आहे की इतर मजुरीमधून आहे, की जे काही असेल तुमचं ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली अटॅचमेंट ऑप्शन दिसत आहे, त्यामध्ये तुम्हाला तलाठी अहवाल ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर खाली ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला आय ॲक्सेप्ट इथं टिक करून समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. समावेश करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप येईल, त्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर युअर ॲप्लिकेशन इट सेव्ड सक्सेसफुल होऊन जाणार आहे. त्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर खाली तुम्हाला इथे तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे 160 पिक्सल ते 200 पिक्सल या साईजमध्ये तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. चूज फाईल यावर ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जो फोटो आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. फोटो निवडल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे. खाली तुम्हाला ओळखीचा पुरावा मागितला आहे. ओळखीचा पुरावामध्ये तुमचे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खाली पत्त्याचा पुरावा विचारला आहे. पत्त्याच्या पुरावामध्ये तुम्ही तुमच्या शिधापत्रिकासुद्धा टाकू शकता. त्यानंतर तुमची जी शिधापत्रिका आहे ती तुम्हाला फाईलमधून निवडून घ्यायची आणि अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर इतर दस्तावेजमध्ये तिथे पण तुम्हाला तुमचे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्डच अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला जन्माचा पुरावा विचारला आहे. जन्माच्या पुराव्यामध्ये सुद्धा तुम्ही जन्माचा दाखला या ऑप्शनवर क्लिक करून तुमचे आधार कार्डच अपलोड करू शकता. जन्माचा दाखला टाकणं आवश्यक नाही आहे. त्यानंतर उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये आयकर विवरणपत्रामध्ये तुम्हाला जो तलाठीकडून तुम्ही जो दाखला आणला होता कच्चा, तो दाखला तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर अनिवार्य कागदपत्रे म्हणजे इतर कागदपत्रामध्ये तुम्हाला तेच निवडायचं आहे. आधार कार्ड, तुमचं जे राशन कार्ड आहे ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला सोय घोषणापत्र जे आहे तुमचं ते फोटोसहित तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. सोय घोषणा आपण अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते सक्सेसफुल होऊन जाणार आहे अपलोडिंग. त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मेक पेमेंट हे ऑप्शन दिसत आहे. मेक पेमेंटमध्ये खाली तुम्हाला दिसत आहे 69 रुपयाचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे. कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. कन्फर्म या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, IMPS हे ऑप्शन दिसत आहे. त्यामधलं तुम्हाला क्रेडिट ऑब्लिक डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला पे गव्हर्नमेंट क्रेडिट डेबिट ई कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट डिटेल्स दिसत आहे. तिथे तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहे पेमेंट करण्याचे. नेट बँकिंग, UPI, वॉलेट, UPI QR. त्यामधलं सगळ्यात सोपी तुम्हाला UPI QR पडणार आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून घ्या. त्यानंतर तुमच्यासमोर एक QR कोड येणार आहे. तो QR कोड तुम्ही तुमच्या मोबाईलच्या फोनपेमध्ये स्कॅन करून त्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक सक्सेसफुल पेमेंटचा मेसेज येणार आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही किती रुपयाचं पेमेंट केले, काय केले ते ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसून जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्याची जी प्रिंट आहे तुम्हाला काढून घ्यायची आहे. त्यानंतर 24 तासाच्या अंदर तुमचं जे उत्पन्न दाखला आहे तो येऊन जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून आपले सरकार केंद्रावरून उत्पन्नाचा दाखला काढू शकता. आणि हा दाखला पुन्हा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवर जाऊन तिथे तुमचा युजरनेम पासवर्ड बनवला होता तो टाकून तुम्हाला तिथे डाउनलोड करायचा आहे.